नमस्कार मित्रांनो. या आपल्या तिसऱ्या सेमेस्टर सत्रातील कर्मचारी प्रशासनाच्या संदर्भात शेवटचं जे काय प्रकरण आहे, हे प्रकरण हा सेवानिवृत्तीच्या संदर्भात असलेला आहे. मित्रांनो, आपण कर्मचारी प्रशासनाचा अर्थ, स्वरूप, त्याचं महत्त्व, त्याची उद्दिष्टे, त्यानंतर भरती, त्यानंतर भरतीच्या नंतर प्रशिक्षण, बढती आणि शेवटचं जे आहे आणि शेवटचं प्रकरण म्हणजे सेवानिवृत्ती. आणि या सेवानिवृत्तीच्या संदर्भात आपल्याला या ठिकाणी आज चर्चा करावयाची आहे. त्याला रिटायरमेंट असं म्हटलं जातं. मित्रांनो, निसर्गतः मनुष्याचं वय जसजसं वाढत जातं, तर त्या प्रकारे त्या व्यक्तीची कार्य करण्याची कार्यक्षमता ही कमी होत जाते आणि विशिष्ट वयोमर्यादा ओलांडल्यानंतर शरीर आणि मन हे थकत असतं आणि स्मरणशक्ती जी असते ही घटत जात असते. आता तरुणपणातलं असलेलं वय आणि म्हातारपणी म्हणजेच आता तर 40च्या नंतरच ह्या सगळ्या गोष्टी जाणू लागलेल्या आहेत. तेव्हा 40च्या नंतर 40 लागत असते. 40च्या नंतर 40 म्हणजे चष्मा, हा चष्मा लागत असतो. म्हणजे त्याची दृष्टी जी आहे ती दृष्टी ही कमकुवत होत जात असते. तेव्हा आयुष्यात अशी एक अवस्था येते की ज्या वयात तो कोणतेही कार्य करू शकत नाही आणि करण्याची जरी त्याची इच्छा असेल, इच्छा शक्ती असेल, तरी त्याचं शरीर आणि त्याची मानसिकता ही त्याला काय देत नाही, साथ देत नाही. आणि एखाद्या व्यक्तीची कार्य करण्याची इच्छा असूनही शरीर हा त्या ठिकाणी काय करत असतं, साथ देत नाही. अशा वयात त्यांना विश्रांतीची खूप खूप आणि मोठ्या प्रमाणात आवश्यकता असते. आता प्रत्येक देशातील नैसर्गिक वातावरण जर बघितलं गेलं, आता तुम्हाला सांगतो मी इथे भारताचं वातावरण, अमेरिकेचं वातावरण, इंग्लंडचं वातावरण, आपल्या भारतामध्ये सेवानिवृत्तीचं वय आहे 55 वर्ष, 58 वर्ष, 60 वर्ष आणि एकेकाळी प्राध्यापकासाठी 62 वर्ष करण्यात आलेलं होतं. परंतु त्यानंतर UGCने ती अट काढून घेतली आणि त्याच्यानंतर 60 वरतीच आली. म्हणजे प्रत्येक देशातील जे काही वातावरण आहे त्या वातावरणावरती सुद्धा अनेक गोष्टी अवलंबून असतात. अमेरिकेसारखे राष्ट्र जे असतात, ज्या ठिकाणी पोल्युशन नावाची चीजच नसते, तुम्हाला सांगतो. पोल्युशन म्हणजे प्रदूषण. आणि त्या ठिकाणीच्या लोकांना सुदृढ स्वरूपाचं वातावरण त्या ठिकाणी मिळत असतं. त्यातल्या त्यात तुम्हाला सांगतो मी, आपल्या देशामध्ये सुद्धा आपण दक्षिण भारतामध्ये जर गेलो आणि दक्षिण भारतातलं जे काही विशिष्ट प्रकारचं जे काही राज्य आहेत आणि त्या राज्यातल्या असलेल्या त्या विभागामध्ये जर गेलो, त्या क्षेत्रामध्ये जर गेलो, तर त्या ठिकाणचं वातावरण आणि आपल्या मराठवाड्यातलं असलेलं वातावरण ह्यामध्ये जमीन आसमानचा फरक हा आपल्याला जाणवतो.
आता दक्षिण भारतामध्ये जर बघितलं तर इकडे आपण दक्षिण कर्नाटकचा बाजू बघूयात. तर त्या ठिकाणी मैसूर आहे, बेंगलोर आहे, उटी आहे. या ठिकाणी चांगल्या प्रकारचं आणि सुदृढ स्वरूपाचं वातावरण त्या ठिकाणी असल्यामुळं त्या ठिकाणच्या लोकांचं वयोमान सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये आणि त्यातल्या त्यात त्या ठिकाणी कोविडचा सुद्धा प्रादुर्भाव हा जास्त प्रमाणामध्ये पसरलेला नाही. कारण त्यांच्यामध्ये जे काही इम्युनिटी पॉवर आहे, ही इम्युनिटी पॉवर ही मोठ्या प्रमाणात आहे. तिथेच केरळाचा जर विचार केला गेला तर केरळामध्ये सुद्धा त्याच प्रकारचं वातावरण आहे. तमिळनाडूचा जर विचार केला गेला तर तमिळनाडूमध्ये सुद्धा त्याच प्रकारचं वातावरण आहे. मग अशा प्रकारच्या ज्या राज्याला नैसर्गिक साधन सामुग्रीचं किंवा साधन सामुग्रीची देण मिळालेली आहे, त्या ठिकाणचं लोकांचं आयुर्मान हे मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेलं आहे. मग मराठवाड्यामध्ये त्या राज्यामध्ये दरवर्षी चांगल्या पद्धतीची काय होत असते, वृष्टी होत असते. पण त्याच तुलनेमध्ये आपलं विदर्भ असेल, मराठवाडा असेल, या ठिकाणी काय वृष्टी होत नाही हो. याचं कारण असं आहे की या ठिकाणी जंगल तोडीचं वातावरण अर्थात वृक्ष तोडीचं जे काही हे आहे प्रमाण आहे, हा प्रमाण खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेला आहे. आणि त्यातल्या त्यात दुसरे एक उदाहरण देतो मी. मुंबई आणि पुण्याचा जर विचार केला गेला तर या दोन शहरामध्ये आपले कोविडचं जे काही रोगाचा प्रादुर्भाव आहे, हा रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेला आहे. का वाढलेला आहे? त्याची अनेक कारणं आहेत. कारण एक तर त्या ठिकाणचं असलेलं वातावरण गचाळ आहे. त्या ठिकाणी पोल्युशन हे मोठ्या प्रमाणामध्ये आहे. पोल्युशन कशामुळे आहे? की इंडस्ट्रियलायझेशन एरिया मोठ्या प्रमाणात आहे. वृक्षांची तोड मोठ्या प्रमाणात झालेली आहे. लोकसंख्येचा विस्फोट मोठ्या प्रमाणात झालेला आहे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की आपला उदरनिर्वाह करण्यासाठी या ठिकाणची ज्या खेडेगावातली असलेली जी काही व्यक्ती आहे, त्या व्यक्ती त्या ठिकाणी जाऊन कंपनीच्या माध्यमातून किंवा गव्हर्नमेंटच्या सर्व्हिसच्या माध्यमातून त्या ठिकाणी काय करत असतात, ह्या काम करत असतात. अर्थातच इकून गेलेल्या व्यक्तीच्या आणि त्या ठिकाणी असलेल्या व्यक्तीच्या या दोन्ही बाजूचा विचार करून त्या ठिकाणची असलेली लोकसंख्या ही मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी वाढलेली आहे. बरोबर आहे. मग दुसरी गोष्ट अशी आहे, तर या ठिकाणी प्रत्येक देशातील नैसर्गिक वातावरण, आरोग्यविषयक सुविधा, आहार यावरून व्यक्तीचं आयुष्यमान हे ठरलेलं जातं. आणि प्रशासकीय कर्मचाऱ्याने एक विशिष्ट वय ओलांडल्यानंतर त्यास सेवानिवृत्त हे केले जाते. आणि कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्त करणे प्रशासनातील सातत्य आणि जोम टिकविण्याच्या दृष्टीने हे आवश्यक असते. त्याचप्रमाणे कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक स्वास्थ्याच्या दृष्टीनेही हे खूप महत्वाचे आणि आवश्यक असल्याचे दिसून येते. मित्रांनो, दुसरी गोष्ट अशी आहे की या ठिकाणी की प्रशासनातील वृद्धी कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्त केल्याशिवाय आणि नवरक्ताच्या तरुण तरुणींना प्रशासनात सहभागी होण्याची संधी ही मिळत नाही. सेवानिवृत्तीची वयोमर्यादा वेगवेगळ्या देशात वेगवेगळ्या प्रकारची आढळून येते. त्याचप्रमाणे सर्व प्रकारच्या सेवेतही ही वयोमर्यादा सारखी आढळून येत नाही. हे तर तुम्हाला पटलं की नाही? हे कशामुळे होतं याचं विवेचन मी थोड्या वेळापूर्वी तुम्हाला केलेलं आहे. त्यामुळं आता उदाहरणात जर बघितलं गेलं, तुम्हाला सांगतो मी, या ठिकाणी उदाहरण मी तुम्हाला देतो. हे उदाहरण या प्रकारचं आहे की महाविद्यालयातील प्राध्यापक वयाच्या 60 वर्ष झाली की सेवानिवृत्त होतो. तर
कर्मचारी वयाच्या 58व्या वर्षी सेवानिवृत्त होत असतो आणि ठराविक वयो मर्यादेनंतर कर्मचाऱ्याला पदावरून निवृत्त हे केले जाते. तेव्हापासून त्यांची ओळख सेवानिवृत्त कर्मचारी म्हणून होत असते. ह्याचा अर्थ असा आहे की विशिष्ट काळामध्येच विशिष्ट काळासाठी त्या व्यक्तीला काय केलं जातं, त्या ठिकाणी ठेवलं जातं आणि त्याचं जर वयोमर्यादा जर संपली तर नियत वयोमानानुसार त्याला त्या ठिकाणी सेवानिवृत्त होणं हे गरजेचं असतं आणि शासन ही त्याला त्या ठिकाणी सेवानिवृत्त करत असतो. आता निवृत्तीनंतर कर्मचाऱ्याला ठरलेले आयुष्य सुखी व समाधानाने जगता यावे म्हणून त्यांना निवृत्ती वेतन पेन्शन दिले जाते. एखाद्या कर्मचाऱ्याचा सेवा निवृत्तीपूर्वीच मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबांना पेन्शन दिले जाते. ही खूप मोठी गोष्ट आहे. सारांश, लोकसेवेत स्थिरता आणण्यासाठी, कर्मचाऱ्यात आर्थिक सुरक्षिततेची जाणीव निर्माण करण्यासाठी आणि त्यांची नीतिमत्ता व मनोधैर्य वाढविण्यासाठी सेवानिवृत्ती ही आवश्यक असलेली दिसून येते. आता मित्रांनो, या गोष्टीचा विचार केल्याच्या नंतर नेमकं सेवानिवृत्ती म्हणजे काय, सेवानिवृत्तीचा अर्थ काय आहे, द मीनिंग ऑफ रिटायरमेंट. आता काय रिटायरमेंट आहे, तर या ठिकाणी सेवानिवृत्ती म्हणजे प्रत्येक सनदी नोकराला विशिष्ट वय पूर्ण झाल्यानंतर त्यांच्या पदापासून वेगळे करणे होय आणि कर्मचाऱ्याने आपल्या आयुष्यातील प्रदीर्घ काळ प्रशासकीय सेवेसाठी दिलेला असतो. त्यांचं शरीर थकल्यानंतर जर त्याला वृद्धापकाळात दारिद्र्यात काढावा लागत असेल तर ही बाब माणुसकीशी आणि नीतिमत्तेशी विसंगत ठरेल. निवृत्तीनंतर कर्मचाऱ्यांची व त्याच्या कुटुंबियाची आणि कुटुंबांना त्रास होऊ नये म्हणून सेवानिवृत्तीची इतर फायदे आणि वेतन त्यांच्या कुटुंबियांना सुद्धा त्या ठिकाणी प्रोव्हाइड करण्याची तरतूद आपल्या भारतीय प्रशासन व्यवस्थेमध्ये ही करण्यात आलेली आहे. आणि सेवानिवृत्ती हा सरकारी प्रशासनातील महत्वाचा भाग आहे. सेवानिवृत्ती हा कर्मचारी प्रशासनातील महत्वाचा भाग आहे. सेवानिवृत्तीने तर कर्मचाऱ्यांच्या उदरनिर्वाहाचे समाधान उपलब्ध करून देणे हे शासनाचे कर्तव्य आहे. म्हणून निवृत्ती वेतन हे शासनाने दिलेली त्यांना मिळालेली ही देणगी नसून कल्याणकारी राज्याच्या कर्तव्याचा तो एक भाग असलेला या ठिकाणी दिसून येतो. आता सेवानिवृत्तीचं वय काय असावं, प्रश्न काय आहे की सेवानिवृत्तीचं वय काय असावं. आता सेवानिवृत्तीच्या वयाच्या संदर्भात जर विचार केला गेला तर सेवानिवृत्तीचे वय निर्धारित करताना प्रत्येक देशातील हवामान, पर्यावरण, आहार, वैद्यकीय सुविधा, राहणीमान व तत्सम घटकावर आधारलेली असते. अमेरिका व ब्राझीलमध्ये 65 ते 70 वर्ष, बघा आपल्याकडे किती आहे 58 वर्ष आणि तिकडे किती आहे 65 ते 70 वर्ष. इंग्लंडमध्ये 60 ते 65 वर्ष तर भारतात 58 ते 60 वर्ष. हे 60 वर्ष बी कुणाला आहेत, जे सनदी अधिकारी आहेत त्यांना आहेत आणि इतर जे काही पोलीस कर्मचारी किंवा हे असतात शिक्षक वगैरे, तुम्हाला सांगू त्यांना 58 वर्ष हे दिलेलं आहे. त्यामुळं त्या प्रकारच्या लोकांना सेवानिवृत्तीचे वय, आणि हे कशामुळे दिलं जायचं, हे 60 वर्ष त्यांना का दिलेलं आहे त्याचे कारण सांगतो तुम्हाला. कारण शिक्षक हा कसा झाला, 12वीच
एज्युकेशन झाले की डायरेक्ट डीएड टू नोकरी, 58 वर्ष बराबर झालं. परंतु एक प्राध्यापक होण्यासाठी त्या कर्मचाऱ्याला त्या प्रत्येक अर्थता पूर्ण करण्यासाठी नाही नाही म्हटलं तर अर्ध वय त्याला काय करावं लागतं, त्या ठिकाणी घालावं लागतं. त्यासाठी 2 वर्ष वाढून या ठिकाणी त्यांना दिलेले आहेत. म्हणून हा एक खूप मोठा फायदा हा सेवानिवृत्तीच्या संदर्भात असलेला या ठिकाणी दिसून येतो. आता सेवानिवृत्तीचा अवलंब सर्वप्रथम कोणत्या देशामध्ये आढळून आलं हे पहा. तुम्हाला सांगतो मी प्रत्येक ठिकाणी, मी प्रत्येक ठिकाणी सांगतोय मी तुम्हाला. हा, कारण मी प्रत्येक घटकामध्ये जे बोलत आहे त्याच्यामध्ये प्रत्येक ठिकाणी ऑब्जेक्टिव्ह दडलेले आहेत. फक्त तुम्ही ध्यान लावून ऐकणं गरजेचं आहे. प्रत्येक वेळेस तुम्ही जर नोट्स काढायचं असेल तर परत परत आणखी युट्यूबवर जायचं, जेवढं ऐकायचं ते काय करायचं, ऐकायचं आणि ऐकलेलं लिहून काढायचं, तिथे बंद करायचं, परत आणखीन चालू करायचं, परत आणखीन बंद, अशा पद्धतीने नोट्स काढा. आता माझं काम हे झालेलं आहे. आता तुमचं काम जे राहिलेलं आहे ते तुमचं काम तुम्ही करणं गरजेचं आहे. आता या ठिकाणी सर्वप्रथम युरोपियन देशामध्ये सेवानिवृत्तीच्या संदर्भात तरतूद करण्यात आली होती. इसवी सन 1810 मध्ये, कितीमध्ये? इसवी सन 1810 मध्ये ब्रिटिश पार्लमेंटने हा पेन्शन कायदा काय केला, लागू केला. आता इथं प्रश्न काय येईल, कोणत्या काळामध्ये किंवा कोणत्या पार्लमेंटने 1810 मध्ये पेन्शन कायदा अंमलात आला? ब्रिटिश पार्लमेंट, अमेरिकन पार्लमेंट किंवा चीन पार्लमेंट का इंडिया पार्लमेंट? तर तुम्हाला त्या ठिकाणी ब्रिटिश पार्लमेंट असं लिहितं. आणि भारतामध्ये 1853 मध्ये आणि अमेरिकेत 1920 मध्ये पेन्शन योजनेसंबंधीचे कायदे हे तयार करण्यात आले. आता तुम्हाला सांगतो मी, हे कायदे निर्माण करण्यात आलं खरं, हे पेन्शन हे निर्माण करण्यात आले खऱ्या, पण ही पेन्शन लागू करण्याची आवश्यकता काय होती? काय आवश्यकता होती? कारण काय ना काहीतरी त्याची आवश्यकता आहे. काय गरज होती की पेन्शन लागू करणं गरजेचं? लागलं ना, नोकरी लागली, झालं, काही सगळं काही झालं, त्याचं लग्न झाले, लेकरं बाळ झाले, लेकरा बाळाचे लग्न झाले, हे सगळ्या गोष्टी करण्यात आल्या, आई वडिलाची सेवा होऊ झाली, बरोबर की नाही? ह्या सगळ्या गोष्टी होऊन सुद्धा पण काय वाटतं, गोष्ट काय आहे बाबा, की सेवानिवृत्ती या ठिकाणी आणण्याची काय गरज आहे? तर यासाठी या माग सुद्धा बऱ्याच गोष्टी ह्या आवश्यक असलेल्या दिसून येतात. तर पहिली जी काही आवश्यकता आहे की या ठिकाणी मानवतावादी दृष्टिकोन. ज्या कर्मचाऱ्याने आयुष्याचा सर्वाधिक काळ प्रशासकीय सेवेसाठी दिला आहे, त्याचे शरीर जेव्हा थकते तेव्हा त्याच्या उदरनिर्वाहाची काळजी घेतली गेली पाहिजे. आणि ज्याप्रमाणे कुटुंब संस्थेत मुलामुलीच्या भवितव्यासाठी आई वडिलांनी आयुष्यभर काबाड कष्ट केले, त्यांच्या वृद्धापकाळात त्यांच्या उदरनिर्वाहाची काळजी वाहने किंवा करणे हे मुलाचे कर्तव्य असते. त्याचप्रमाणे ज्यांनी शासनाची सेवा प्रदीर्घ काळ केली आहे त्यांच्या वृद्धापकाळात त्यांच्या उदरनिर्वाहाची सोय शासनाने केली पाहिजे. या मानवतेच्या दृष्टिकोनातून शासनाचे ते मूलभूत कर्तव्य हे ठरत असलेले या ठिकाणी हे दिसून येतात. म्हणून ही एक बाब अत्यंत महत्वाची असलेली या ठिकाणी दिसून येते. मित्रांनो, दुसऱ्या प्रकारची गरज अशा प्रकारची आहे की तरुण तरुणींना प्रशासनात सहभागी होता यावे म्हणून पेन्शन हे करण्यात आलं. जोपर्यंत प्रशासकीय सेवेत असलेले वृद्ध कर्मचारी निवृत्त होणार नाहीत तोपर्यंत नवरक्ताच्या तरुण तरुणींना प्रशासनात सहभागी होण्याची पुरेशी संधी ही मिळत नाही. सेवानिवृत्तीमुळे जी पदे रिक्त होतात त्या ठिकाणी सुशिक्षित बेरोजगार युवक युवतींना काम करण्याची संधी त्या ठिकाणी
मिळते, म्हणून वयोवृद्धांना सेवानिवृत्त करणे हे आवश्यक वाटते. त्याच्यानंतरचं काय आहे? तिसरी काय गरज आहे की बढतीची संधी उपलब्ध करून देण्यासाठी. कुणाला बढतीची संधी उपलब्ध करून दिली? जो सेवानिवृत्त झाला. आता या ठिकाणी थोडं तुम्हाला व्यवस्थित सांगण्याचा मी प्रयत्न करेल की प्रशासकीय सेवेतील जे वरिष्ठ अधिकारी असतात ते जोपर्यंत ती पदे रिक्त होत नाही तोपर्यंत कनिष्ठ कर्मचाऱ्यांना बढतीची संधी मिळत नाही. त्यासाठी आता TN गायकवाड सर काय झाले माहिती का? रिटायर झाले, माझे विभाग प्रमुख. आणि TN गायकवाड सर रिटायर झाल्याच्या नंतर मी विभाग प्रमुख झालो. म्हणजे माझी काय झाली त्या ठिकाणी बढती करण्यात आली. आणि बढती करण्यात आलेली असल्यामुळे त्या ठिकाणी जोपर्यंत हे वरिष्ठ अधिकारी विशिष्ट वयो मर्यादेनंतर निवृत्त होणे त्यांना आवश्यक वाटते, वरिष्ठ पदावरील अधिकाऱ्यांना सेवानिवृत्त न केल्यास कर्मचाऱ्यांना बढतीची संधी मिळत नाही. परिणामी कर्तृत्ववान कर्मचारी अन्य ठिकाणी खाजगी क्षेत्राकडे जाण्याची शक्यता ही मोठ्या प्रमाणात असलेली दिसून येते. म्हणून सेवानिवृत्ती ही आवश्यकच आहे. सेवानिवृत्ती ही आवश्यकच आहे. आता चौथी गरज एक सांगतो मी तुम्हाला, काय आहे की प्रशासन यंत्रणा कार्यक्षम व गतिशील बनविण्यासाठी. आता कार्यक्षम, सेवानिवृत्त व्यक्ती थोडी कार्यक्षम आणि गतिशील होणार आहेत. मग कोणते होतील? आता इथे तुम्हाला सांगतो व्यवस्थित की प्रशासकीय कर्मचारी हा मनुष्य असल्यामुळे वयाच्या एका विशिष्ट मर्यादेत तो प्रभावीपणे आणि कार्यक्षमरित्या कार्य करू शकतो. बरोबर आहे की नाही? आणि त्यानंतर त्यांची इच्छा असूनही शरीर साथ देत नाही अशा थकलेल्या कर्मचाऱ्यांना विश्रांतीसाठी पाठवावे लागते. प्रशासकीय कार्यक्षमता व गतिशीलता टिकविण्यासाठी वृद्ध कर्मचाऱ्यांना निवृत्त करावे लागते. त्या ठिकाणी उत्साही, कार्यक्षम व गतिशील अशा तरुण तरुणींना संधी उपलब्ध करून द्यावी लागते. म्हणूनच या प्रकारच्या गोष्टीची आवश्यकता या ठिकाणी असलेली दिसून येते. मित्रांनो, पाचवं जे काही गरज आहे किंवा आवश्यकता आहे ती कशा प्रकारची आहे? गोविंदराव ऐका थोडं, की प्रशासकीय सुधारणा घडविण्यासाठी आता प्रशासकीय सुधारणा कशा पद्धतीने घडवायच्या आहेत की प्रशासकीय सेवेतील जे जुने कर्मचारी ज्ञान, विज्ञान, तंत्रज्ञानाच्या प्रभावी संदर्भात किंवा त्याच्या प्रगती संदर्भात फारसे जाणकार नसतात. जुन्या विचारांच्या लोकांना प्रशासकीय सुधारणेत फारसा रस नसतो. अलीकडच्या काळात ऑटोमॅटिक, स्वयंचलित व इलेक्ट्रॉनिक साधन सामुग्रीचा प्रशासनात मोठ्या प्रमाणात उपयोग केला जात आहे. त्यामुळे प्रशासकीय सुधारणा घडवून आणण्यासाठी माहिती व तंत्रज्ञानाची अद्ययावत ज्ञान असलेले तरुण प्रशासनात सहभागी होणे आवश्यक असते. त्यासाठी जुन्या लोकांना त्या ठिकाणी काय केलं जातं? संधी दिली जाते. आणि ही संधी अतिशय महत्वाची असलेली या ठिकाणी दिसून येते. म्हणून प्रशासनात जर चांगल्या प्रकारची कार्यक्षमता निर्माण करायची असेल तर या ठिकाणी हे जे काही पाचवं तत्व आहे, हे पाचवं गरज आहे, हे गरज तुम्हाला या ठिकाणी मी सांगण्याचा मी प्रयत्न करत आहे. मित्रांनो, आता सहावी काय गरज आहे, काय आवश्यकता आहे की ज्यामुळं अशा प्रकारच्या लोकांना, तरुण, हुशार, बुद्धिमान लोकांना त्या ठिकाणी आकर्षित केलं जातं. म्हणजे या ठिकाणी हुशार व बुद्धिमान तरुणांना आकर्षित करण्यासाठी सुद्धा सेवानिवृत्तीची गरज असते. आज स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून लाखो तरुण प्रशासकीय व्यक्ती सेवेत पदार्पण करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांची अनेक आकर्षक कारणे आहेत. त्यापैकी एक म्हणजे सनदी सेवकांना निवृत्ती वेतन मिळते, जे खाजगी क्षेत्रातील नोकरांना मिळत नाही. खाजगी क्षेत्रात
भरपूर पगार असला तरी तरी कुटुंब पेन्शन योजना आणि सामुग्रह अनुदानाची तरतूद नसते. जसं तुम्हाला सांगतो मी, जसं MSCB आहे, जसं ST महामंडळ आहे, जे महामंडळ आहेत त्या महामंडळामध्ये काम करणाऱ्या लोकांना पगार भरपूर असतो, परंतु पेन्शनची जी योजना आहे त्यांना बरंच काही हे करता येतं, कमीता येतं किंवा मोठ्या पगारी असतात, परंतु ज्या वेळेस त्यांना सेवानिवृत्त होत असतात त्यावेळेस त्यांना पेन्शनची व्यवस्था त्या ठिकाणी त्यांना नसते. त्यामुळे बुद्धिमान तरुण सनदी सेवकाकडे आकर्षित केले जातात असंही त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. नंतरचं कार्य काय आहे? कार्य म्हणजे त्याची गरज काय आहे की सनदी सेवकाचे मनोधैर्य वाढविण्यासाठी, जे सनदी सेवक आहेत ना त्यांचं मनोधैर्य मनोबल त्यांना मोटिवेट करणं गरजेचं आहे. आणि सनदी सेवकांना सेवानिवृत्तीची सोय असल्यामुळे त्यांना भविष्याची चिंता ही नसते. बरोबर आहे की नाही? भविष्याची चिंता असते का? नसते, कारण का पेन्शन येणार आहे. आणि पेन्शन येणार असल्यामुळे त्याचबरोबर जरी त्या कुटुंबातील ती व्यक्ती जरी मरण पावली तरी त्याच्या कुटुंबियांना, अर्थातच त्यांची जी काही अर्धांगिनी आहे, त्यांची जी पत्नी आहे, त्यांना त्या प्रकारची व्यवस्था, त्यांचं सुद्धा आयुष्य चांगल्या पद्धतीने जगता यावं या उद्देशानं त्यांना पेन्शन त्या ठिकाणी देण्याची तरतूद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरनीच केलेला आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरनीच घटनेमध्येच केलेला आहे. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरची हे जे काही दिलेले आणि आपल्याला लागू केलेले ज्या काही गोष्टी आहेत, हे आपण त्यांना विसरणं हे शक्यच नाही. कारण बहुजनांसाठी बरंच काही त्यांनी केलेलं आहे. अनुसूचित जाती जमाती, SC ST NT VJNT जे काही प्रवर्ग आहेत, आणि आता तुम्हाला सांगतो मी, सुप्रीम कोर्टामध्ये आरक्षणाच्या संदर्भात कोणीतरी याचिका दाखल केलेली आहे. हे कशा संदर्भात? आरक्षणाच्या रिझर्वेशनच्या संदर्भात, की या ठिकाणी आरक्षणाच्या संदर्भात काय करावा, निर्णय लावा म्हणून. पण ते टिकेल असं काही सांगता येत नाही, कारण भारतीय राज्यघटनेच्या चौकटीच्या बाहेर जाऊन ती याचिका त्या ठिकाणी सादर केल्याचं मत त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. आणि सनदी सेवकांना सेवानिवृत्तीचं सोय असल्यामुळे त्यांना भविष्याची चिंता नसते, आणि भविष्याची चिंता नसल्यामुळे बऱ्याच प्रमाणात भ्रष्टाचारालाही आळा बसतो. साहजिकच त्यांच्या मनोबलात वाढ होते. मित्रांनो, आता या ठिकाणी शेवटची जी काही गरज आहे किंवा शेवटची जी काही आवश्यकता आहे या प्रकारची आहे. ती आवश्यकता आहे सार्वजनिक पैशाचा सदुपयोग करण्यासाठी पेन्शनची आवश्यकता असते. अशा प्रशासकीय सेवेत त्यांनी 30 वर्षापेक्षा जास्त सेवा ही केलेली आहे. त्यांचे वेतन भरपूर वाढलेले असते आणि कार्यक्षमता कमी झालेली असते, आणि त्यांना मिळणाऱ्या वेतनाच्या तुलनेत ते अधिकाधिक काम इच्छा असूनही करू शकत नाहीत. या उलट बेरोजगार तरुण तरुणी कमी पगारावर काम करण्यास इच्छुक असतात, आणि सेवानिवृत्तीमुळे निम्मे वेतन देऊन जुन्या कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्त केले जाते व नवीन तरुण तरुणीस कमी पगारावर जुन्या तुलनेमध्ये, म्हणजेच कसं काय, आपल्याकडे काय आता आहे जर आहेत की नाही, कंत्राटी पद्धत आहे, CHB वर काम करू लागलेले आहेत, आणि आता तर CHB ची भरले नाहीत. मग त्या लोकांचं काय करायचं? कंत्राटी पद्धत नेमणूक केलेली CHB वर केलेले, त्यामुळे 2 कुटुंबियाच्या उदरनिर्वाहाची सोय या ठिकाणी होते. या सर्व पैशाचा सदुपयोग त्या ठिकाणी होत असतो. म्हणून या सेवानिवृत्तीचे जे काही फायदा आहे किंवा त्याची गरज आहे, ही गरज सुद्धा या ठिकाणी अत्यंत महत्वाची आहे. म्हणून सेवानिवृत्तीला या प्रशासनामध्ये आणि कर्मचारी प्रशासनामध्ये एक अनन्य स्वरूपाचं महत्व प्राप्त झाल्याचं दिसून येतं. म्हणून सेवानिवृत्तीच्या ह्या कन्सेप्टला अतिशय महत्व, म्हणजे अनन्य स्वरूपाचं महत्व या ठिकाणी दिलेलं आहे. जर सेवानिवृत्ती नंतर जर त्या व्यक्तीला पेन्शनची व्यवस्था जर नसेल तर
ती व्यक्ती कशा पद्धतीने जीवन जगू शकेल याची कल्पनाही करणं हे थोडं काय आहे, थोडं आधा अधुरा आहे तुम्हाला सांगतोय. कल्पनाही करणं, कारण काही गव्हर्नमेंटच्या ज्या स्कीम असतात त्या गव्हर्नमेंटच्या स्कीम त्या ठिकाणी त्यांना लागू करून देणं हेही गरजेचं असतं. म्हणून ह्याही गोष्टीचा या ठिकाणी विचार करणं गरजेचं आहे. म्हणून आजचा जो काही सेवानिवृत्तीचं असलेली प्रस्तावना, त्यानंतर त्याचा अर्थ आणि त्याची आवश्यकता आपण या ठिकाणी पाहिली. उद्याच्या पिरियडला आपण सेवानिवृत्तीचे असलेले फायदे काय आहेत आणि सेवानिवृत्तीचे असलेले प्रकार, हे प्रकार सुद्धा आपण काय करू बघूयात. आणि आजचा जो काही पिरियड आहे हा पिरियड या ठिकाणी स्टॉप करूयात. धन्यवाद.